नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण जीएमसी छत्रपती संभाजी नगर भरती 2025 साठी बघा जी की गणित बुद्धिमत्ता मित्रांनो या ठिकाणी आपण आज प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी मित्रांनो कव्हर करत आहोत। ओके मित्रांनो बघा, जर तुम्ही या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जर मागील काही व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासला असेल बघा मित्रांनो, त्या सर्व बघा व्हिडिओच्या ठिकाणी बघा लिंक तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आम्ही तुम्हाला त्या सर्व व्हिडिओच्या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देऊ। अवश्य बघा, मागील सर्व काही प्रश्न तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। ओके मित्रांनो बघा, त्यासोबत तुम्ही आपला हा आजचा संपूर्ण काही भाग बघा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। बघा मित्रांनो, एकदम हार्ड लेवलचे बघा या ठिकाणी आपण आजच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये जी की 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारली जाऊ शकतात या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी बघा आपण आज गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी घेऊन आलेले आहोत। म्हणून काय करा, संपूर्ण व्हिडिओ आपला शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, एका निवडणुकीमध्ये बघा 8% मतदारांनी मतदान केलं नाही, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार या ठिकाणी बघा निवडून बघा उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने बघा 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते? म्हणजे बघा मित्रांनो एकूण टोटल 100% मित्रांनो ठिकाणी मतदान किती होतं ते बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। तर बघा एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण एकदम कमी वेळामध्ये अशा प्रकारचा अवघड लेवलचा प्रश्न एकदम कमी वेळात कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो। ओके, तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण काढू शकतो। तर बघा या ठिकाणी काय काढले बघा, प्रश्न तुम्ही पहिलं नीट या ठिकाणी वाचून घ्या। तर एका निवडणुकीत बघा 8% मतदारांनी मतदान केलं नाही। ओके बघा, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते? ओके, तर बघा मित्रांनो साधारणतः कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये मित्रांनो बघा एकूण टोटल किती, तर 100% लोक मित्रांनो या ठिकाणी मतदान करतात। तर मित्रांनो या ठिकाणी काय केलं बघा 100% जण या ठिकाणी करतात, परंतु या 100% मधून या ठिकाणी काय 8% मतदारांनी बघा या ठिकाणी मतदान केलं नाही। म्हणजे किती, तर टोटल बघायचं जर आपण 100 मधून 8 मायनस केलं तर टोटल बघा जे की 92% बघा मित्रांनो या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी मतदान केलं, इतकं आपल्याला या ठिकाणी साध्य झालं। ओके, आता पुढे काय करता येतं बघा, तर सरळ आता बघा या ठिकाणी 92% मित्रांनो मतदान करणारे आहेत बघा, मतदान करणारे। ओके बघा मतदान करणारे या ठिकाणी बघा 92% आहेत। ओके, तर पुन्हा या 92 मधून आता काय करा, या 92% पुन्हा आता समोर मग 2च उमेदवार होते। निवडलेले बघा उमेदवारास एकूण मताचे किती 48% मित्रांनो या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवाराला भेटले। ओके, म्हणून काय करा या 92 मधून आता -48 करा। ओके, जर मायनस या ठिकाणी 92 मधून जर आपण हे निवडून आले बघा मित्रांनो 48% आपण मायनस केले तर आपल्याला बघा टोटल किती भेटतात, तर बघा जो की या ठिकाणी 44% भेटतात बघा मित्रांनो। तर आता हे 44% कोणाला पडले, तर हे 44% मित्रांनो बघा जे मित्रांनो पराभूत झाला बघा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जो कोणता उमेदवार बघा पराभूत झाला त्याला मित्रांनो या ठिकाणी 44% आणि निवडून आलेल्याला बघा या ठिकाणी किती बघा एकूण 48% पडेल। ओके, तर आता काय निवडून आलेला बघा उमेदवाराला मित्रांनो हरलेल्या उमेदवारापेक्षा एकूण किती टोटल 1100 मत मित्रांनो जास्त पडलेत, म्हणून किती बघा 1100 मतं जास्त, किती मित्रांनो टक्के जास्त असल्यावर 1100 मतं पडल्यात, तर 44 मध्ये जर आपण जर आता 48 मधून जर 44 मायनस केलं उरलं किती बघा 4%। ओके, तर हे 4% म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती बघा हे 1100 मतं होतो, किती हे 1100 मतं, म्हणून काय करा हे सरळ 1100 आणि आता आपल्याला टोटल 100% या ठिकाणी मतदान काढायचं आहे। म्हणून काय करा या 4च्या खाली सरळ 100% घेऊन टाका। ओके, टक्क्याच्या खाली 100%, आता या ठिकाणी बघा टोटल आपलं मतदान भेटून जातो। ओके, आता सरळ काय करा याचा करा तिरपा गुणाकार, या 100चा या 1100ची आणि या 4चा या प्रश्नचिन्हाशी, अशा प्रकारे हे या ठिकाणी घेतो बघा हे सरळ 100 गुणाकारात वरची 1100 याच्या आणि पुन्हा याच्या छेदामध्ये आले हे 4। ओके, आता 4 एके 4 पुन्हा या ठिकाणी 4 दोन्ही 8 झाले, पुन्हा 10तून 8 गेले उरले किती 2, पुन्हा 4 पंचे 20 म्हणजे किती बघा या ठिकाणी 1100 गुणाकारात 25 आपल्याला भेटलेलं आहे। आता सरळ 25 0 0 पुन्हा 25 0 0 पुन्हा 25 1 25 25ला आले 5 हातचे आले 2 पुन्हा 25 1 25 25 नंतर मित्रांनो किती 27 म्हणजे किती बघा
जे की 27,500 बघा मित्रांनो या ठिकाणी टोटल मतदान करणारे मित्रांनो संख्या असणार आहे बघा, जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा. जे आहे काय बघा या ठिकाणी पर्यायामध्ये आहे बघा, जे की क्रमांक 27,500 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा. काय करा, नोट डाऊन करून घ्या आणि सर्व प्रश्न बघा तुम्ही आत्ताच्या आता या ठिकाणी पाठच करून घ्या. ओके, प्रश्न क्रमांक 2 बघा कशा प्रकारचा आहे बघा. तर बघा हा प्रश्न पाहण्यापूर्वी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा बघा, जो की एक 2000 बघा जवळपास 2000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही क्रिएट केलेला आहे बघा, जो की या ठिकाणी मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. म्हणून काय करा बघा, अवश्य बाय करा मित्रांनो. या महाठोकळ्यामध्ये बघा आतापर्यंत TCSनं रिपीट केलेली मित्रांनो GK GST आणि करंट अफेअर्सचे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स बघा या ठिकाणी देणार बघा मित्रांनो, जे की वन लायनर स्वरूपामध्ये या ठिकाणी असणार आहेत. मग बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी 7414 930907 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो आपल्या या नंबरवर बघा टाकून टाका. तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा ठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, अवश्य बाय करा. 7414 930907 हा आपला क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो तर बघा, तर सूरज बँकेकडून 3600 रुपये 10 म्हणजे काय दर साल दर शेकडा 12.102 बघा या ठिकाणी मित्रांनो 12.102 मित्रांनो असं आहे बरं. 12.102 या प्रकारचं आहे. 12.102% दराने कर्ज घेतले व 2.1/2 वर्षाच्या मुदतील बघा मित्रांनो मुदत झाल्यानंतर एकूण किती पैसे परत करावे लागतील या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला कशा प्रकारे काढता येतं. ओके, तर बघा तुम्हाला या प्रकारे प्रश्न या ठिकाणी स्वरूप पडू शकतो किंवा सरळ सरळ बघा 12.5. ओके, आता हे मित्रांनो 1/2 बघा या ठिकाणी किती आलं 12/1/2 किती हे या ठिकाणी 12 आलं. पुन्हा 1/2 म्हणजे किती तर हे 1/2 म्हणजे बघा अर्धे म्हणजे किती या 12च्या मित्रांनो 1च्या मधले अर्धे हे या ठिकाणी 1/2 म्हणजे आहेत. ओके, तर कसं सांगतो काय केलं सूरजने बँकेकडून 3600 रुपये घेतलं. ओके, म्हणून सरळ हे 3600 घेऊन टाका. 3600 गुणाकारात दर किती म्हणलं आहे 12/1/2 किती 1/2 म्हणजे अर्ध म्हणजे किती या ठिकाणी 12.5 आपल्याला घ्यावं लागेल. पुन्हा गुणाकारामध्ये याच प्रकारे हे 2 गुणाकारात पुन्हा या ठिकाणी 0.5 घेतलं. ओके, हे 1/2 म्हणजे अर्ध म्हणजे किती बघा 1/5. ओके, आता पुन्हा बघा आता याच्या छेदामध्ये घ्या एकूण 100 बघा, जी की मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ टक्क्याच्या खाली आपल्याला 100% घ्यावं लागतं. या ठिकाणी बघा हे टक्क्यामध्ये आहे मित्रांनो बघा हे किती टक्क्यामध्ये आहे. ओके, या ठिकाणी टक्क्याच्या खाली सरळ सरळ 100%. आता आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे, परंतु या ठिकाणी एक दिक्कत अशी आहे की वरी पॉईंट आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला पॉईंट आहे त्यामुळं अवघड जात आहे गुणाकार करायचं. सरळ आता हे पॉईंट काढण्यासाठी काय करा, हा एक पॉईंट आहे 0 वाढवून घ्या, इथला पॉईंट कट करा. इथे एक पॉईंट आहे खाली आणखी एक 0 वाढवून घ्या, इथला पॉईंट कट करा. ओके, आता काय करा हे 2 0 कॅन्सल करा, हे 2 0 कॅन्सल करा. आता 25 1 25 25 चोक 100 4 1 4 4 9 36 म्हणजे किती 9 गुणाकारात 125 या ठिकाणी आलेलं आहे बघा. किती तर 9 गुणाकारामध्ये 125. तर सरळ बघा आता या ठिकाणी किती 9 गुणाकारात 125 करा. सरळ हे 125 गुणाकारात 9. आता 9 5 45ला 5 आलं, हातचे आले 4. पुन्हा 9 2 18 18 4 22 22ला 2 घ्या, पुन्हा हातचे आले 2 द्या. पुन्हा 9 1 9 9 2 मित्रांनो झालं किती 11 जी की बघा 1125 या ठिकाणी आलेला आहे. तर टोटल रक्कम बघा या ठिकाणी परतफेड किती करावी लागेल पैसे या प्रकारचा प्रश्न विचारला. म्हणून काय करा आता सरळ हे 3600 घ्या, हे वरचे 3600 आणि खालचे हे 1125 जशास तसे घेऊन टाका. किती 1125. आता काय करा सरळ सरळ हा 5ला 5 2ला 2 6 1 7 आणि 3 आणि 1 4 म्हणजे किती बघा 4725 बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की या ठिकाणी क्रमांक बघा 4725 या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 कशा प्रकारचा आहे तर बघा 3
एक समान लांबीच्या दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 किमी तास आणि 46 किमी तास या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी रेल्वेगाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते, तर प्रत्येक गाडीची लांबी किती? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर एकदम सोपी पद्धत सांगतो, फक्त आणि फक्त ती पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तर या प्रकारचा जर प्रश्न विचारला, दोन्ही जर गाड्या एकाच दिशेने या ठिकाणी धावत असतील तर सरळ सरळ बघा धावाची वजाबाकी करा. म्हणजे काय? सरळ मित्रांनो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. जर मोठी संख्या कोणती? 56. सरळ 56 मधून जर आपण 46 जर मायनस केल्या उरले किती? फक्त आणि फक्त 10 सेकंद उरतात. हे 10 घ्या. याच्या गुणाकारामध्ये एकूण या ठिकाणी बघा किती सेकंद आहेत? 36 सेकंद. हे 36 सेकंद आणि गुणाकारामध्ये घ्या 5/18. ओके. गुणाकारात घ्या 5/18 आणि हे घ्या 18. आता बघा 18 1 18, 18 2 36. आता सरळ सरळ 10 2 मित्रांनो बघा झाले किती या ठिकाणी? बघा 10 2 20. ओके मित्रांनो, 10 2 या ठिकाणी बघा 20 झालं आणि गुणाकारात या ठिकाणी जर 5 केलं झालं किती? बघा 20 5 100. म्हणजे मित्रांनो किती? बघा या ठिकाणी प्रत्येक गाडीची मित्रांनो लांबी ही बघा जी की 100 मीटर बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा. ओके. बघा मित्रांनो प्रश्न कसा? प्रश्न दिसायला 3 ओळी म्हणजे खूपच मोठा प्रश्न आहे आणि बघा चांगले जवळपास 90% विद्यार्थी बघा अशा प्रश्नाला मित्रांनो चुकतात या प्रकारच्या. आणि या प्रकारच्या वरच्या प्रश्नाला बघा 90% मित्रांनो विद्यार्थी चुकतात. आणि मित्रांनो जे 10% विद्यार्थी उरतात त्याच मित्रांनो बघा विद्यार्थी या ठिकाणी मेरिटमध्ये येत असतात मित्रांनो. म्हणून काय करा, या 90%मध्ये तुम्ही न येता या 10%मध्ये बघा तुम्ही येण्याचा या ठिकाणी मित्रांनो भरपूर प्रयत्न मात्र करत राहा. ओके. पुढे बघा चौथा प्रश्न काय म्हणतो आणि कशा प्रकारचा आहे बघून घ्या एकदा. तर बघा शरदीचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता कोणती वेळ दाखवली? मित्रांनो बघा शरदचे जे मित्रांनो घड्याळ बघा ते दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. तर त्यानं सकाळी जर आज सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावला तर दुसऱ्या मित्रांनो बघा दुसऱ्या दिवशी 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. 10 जर म्हटलं मित्रांनो आज सकाळपासून तर उद्याच्या 10 पर्यंत टोटल होतात किती? 24 तास बघा मित्रांनो या ठिकाणी टोटल होतात. ओके. 24 तास. आणि काय मित्रांनो बघा शरदची घड्याळ मित्रांनो पर तासाला या ठिकाणी 5 सेकंद पुढे जाते. म्हणून काय करायचं? गुणाकारामध्ये 5 करा. आता जर आपण 24 5 जर केलं तर 24 5 120 मित्रांनो या ठिकाणी बघा सेकंद होतो किती? 120 सेकंद. म्हणजे मित्रांनो बघा 120 सेकंद म्हणजे किती? बघा या ठिकाणी मित्रांनो जवळपास 2 मिनिटं होते. ओके. 2 मिनिटं म्हणजे बघा मित्रांनो दुसऱ्या दिवशी टाईम त्याची घड्याळ काय दाखवल? तर बघा जी की या ठिकाणी 10 वाजून 2 मिनिटं मित्रांनो बघा दाखवल. जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. जे की क्रमांक बघा ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. शेवटचा आन्सर बघा मित्रांनो या ठिकाणी असणार. ओके. बघा मित्रांनो सर्व काही प्रश्न नोट डाऊन करून घ्या. ओके. नोट डाऊन करून घेऊन सर्व प्रश्नाच्या ठिकाणी बघा सराव मात्र तुम्ही या ठिकाणी अवश्य करण्याचा प्रयत्न करत चला. 5वा प्रश्न बघा काय म्हणतो आणि कशा प्रकारचा आहे. तर बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व तो बंद पडला, दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो वरच्या 4ही प्रश्नापेक्षा बघा हा जो प्रश्न आहे 5वा थोडंसं मित्रांनो थोडं म्हणजे एक जास्तच प्रमाणात बघा टफ लेवलचा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा हा टफचा प्रश्न एकदम कमी वेळेमध्ये आणि एकदम सोप्या ट्रिकनुसार आपण कशा प्रकारे सोडू शकतो तेच बघा या मित्रांनो आपण आज कव्हर करत आहोत. ओके. म्हणून मित्रांनो बघा आपला हा जो या ठिकाणी सूत्र मित्रांनो असणार आहे बघा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा आपण या ठिकाणी आपल्या या बघा शेवटच्या प्रश्नासाठी या ठिकाणी बघा सूत्राचा वापर न करता एकदम कमी वेळेमध्ये एकदम जे की ट्रिकनुसार बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहोत. बघा तर कशा प्रकारे सोडू शकतो. तर काय करते बघा या ठिकाणी मित्रांनो पहिला नळ 12 तासामध्ये भरते. ओके. तर 3 नळ आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी किती? 3. एक आहे, 2 आणि या ठिकाणी 3 अशा प्रकारचे 3 नळ. तर पहिला नळ काय करते या ठिकाणी बघा 12 तासात भरते, दुसरा नळ 15 तासामध्ये भरते आणि तिसरा नळ बघा 24 तासामध्ये भरते. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागतं बघा याचा लसावी आपल्याला काढावं लागते. ओके. लसावी म्हणजे काय? तर मित्रांनो लसावी म्हणजे अशी संख्या की बघा या 3ही संख्येने मित्रांनो त्या संख्येला भाग पूर्णपणे गेला पाहिजे. ती संख्या तुम्ही कोणतीही या ठिकाणी घेऊ शकता. तर आपण कोणती घेऊ बघा या ठिकाणी बघा 12 15 आणि 24 भाग झालेली
जवळची संख्या म्हणजे 120 आहे बघा, कोणती 120 ही मित्रांनो बघा या तीनही संख्याने भाग झाले बघा, एकदम जवळची संख्या 120 काय बघा मित्रांनो, तीनही संख्येचा बघा मित्रांनो लसावी असणार आहे. ओके, लसावी. ओके, तर कसं कसं भाग देतं बघा 12 12 आणि 10 मित्रांनो 120, पुन्हा 15 8 120 आणि 24 5 120. ओके, आता काय करा मित्रांनो, ही आपली लसावी आहे बरं, ही संपूर्ण टाकी आहे. परंतु मित्रांनो हे जे आता 10 8 आणि 5 भेटलेत, आपल्याला ही टाकी भरण्याची बघा तासांची क्षमता आहे मित्रांनो. आपल्याला हे मध्ये 10 8 आणि 5 भेटले, ही त्या टाकीची किती वेळामध्ये भरते ती टाकी ती बघा मित्रांनो तासांची या ठिकाणी क्षमता आहे. ओके, तर बघा आता पुढे पुन्हा काय म्हणलं या ठिकाणी, तर पहिला नळ. ओके, तर पहिला नळ 3 तास चालला व तो बंद पडला. ओके, 3 तास चालला व तो बंद पडला, म्हणून काय करा सरळ. आता या ठिकाणी क्षमता किती आहे बघा, पहिल्या नळाची 10 आहे म्हणून या ठिकाणी बघा पहिला नळ घेतो आणि बरोबर हे 10 गुणाकार 3 तास चालून बंद पडला म्हणून 30 घेतो. ओके, 3. आता जर 10 गुणाकार 3 केलं झालं किती, 10 3 या ठिकाणी 30. आता काय करा, हे 30 मित्रांनो संपूर्ण बघा मित्रांनो टाकीच्या आपण मायनस करून टाका. ओके, जर आता आपण जर या समजा 120 मधून जर हे जर या ठिकाणी 30 मायनस केलं तर आपल्याला भेटतं किती बघा, जे की या ठिकाणी 90 भेटतं. ओके, आता हे 90ला 90 जशास तसं ठेवा. आता दुसरा नळ घ्या बघा खाली लगेच. दुसरा नळ काय झाला बघा, दुसरा नळ 5 तास चालला व तोही या ठिकाणी बंद पडला, म्हणून काय करा, हे 5 घ्या, हे 5 तास चालला व बंद पडला म्हणून गुणाकारात. आणि दुसरा नळाची कॅपॅसिटी किती 8 आहे, सरळ हे 8 घ्या. आता 8 5 40. ओके, आता काय करा, हे 40 मित्रांनो या 90मधून मायनस करा. ओके, जर या 90मधून जर आपण आता जर 40 मायनस केले उरले किती बघा, जे की 50 उरलं. आता सरळ मित्रांनो या 50ला या जर 50ला आपण आता आता टोटल किती बघा, तिसरा नळ मित्रांनो, तिसरा नळ किती तासामध्ये भरेल या प्रकारचा प्रश्न आहे ना. सरळ आता बघा तिसऱ्या नळाची कॅपॅसिटी मित्रांनो किती, क्षमता किती आहे बघा या ठिकाणी 5 आहे ना मित्रांनो. सरळ या 5 आता या 50ला भागून टाका. या जर 5 आपण 50ला जर भागलं तर 5 10 ही बघा मित्रांनो 50 म्हणजे किती मित्रांनो बघा, तिसरा मित्रांनो तो जर आपण या ठिकाणी नळ चालू केला तर मित्रांनो ती बघा संपूर्ण जे मित्रांनो म्हणजे किती 120 मित्रांनो क्षमता असलेली टाकी बघा मित्रांनो किती, तर 10 तासामध्ये बघा या ठिकाणी भरल बघा, जी की या ठिकाणी 10 तास. आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर या ठिकाणी असणार आहे का एकदा बघा तुम्ही पर्याय तपासून घ्या. ओके, तर आहे बघा जो की या ठिकाणी बघा क्रमांक 10 तास बघा या ठिकाणी प्रश्नाचं आपल्या योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो. बघा तुमच्यासमोर आणखी एकदा डोळ्यासमोर या ठिकाणी स्पष्टीकरण एकदा दाखवून टाकतो, सरळ सांगतो बघा. जर समजलं नसेल तर पहिलं 10 15 24 हे कॅपॅसिटी सर्व संख्याने मित्रांनो भाग झालेली संख्या म्हणजे लसावी 120, 12 10 120, 15 8 120, 24 5 120. ओके, पहिल्या नळ मित्रांनो 3 तास चालला तोही बंद पडला, सरळ कॅपॅसिटी घेतली 3 तास घेतलं 30 आलं. हे 30 आहे टोटल मित्रांनो लसावीमध्ये जर आपण मायनस केलं तर आलं किती 90. मग पुन्हा काय केलं, हे पुन्हाच हे 8 घेतली आपण कॅपॅसिटी, मग पुन्हा 5 तास चालला दुसरा नळ, हे 5 घेतला. आता 8 45 हे 40 आहे मित्रांनो. या 90मधून आपण मायनस केला तर उरलं किती 50 मित्रांनो. ही जी 50 आपली शेवटची कॅपॅसिटी होती, या कॅपॅसिटीला बघा आपण मित्रांनो या कॅपॅसिटीने या ठिकाणी जर भागलं तर आपलं शेवटचं राईट आन्सर बघा जे की 10 तास या ठिकाणी आपलं मिळालेलं आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा या मित्रांनो आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये थोडेसे जास्त प्रमाणामध्ये अवघड लेवलचे प्रश्न होते, परंतु आम्ही बघा मित्रांनो तुम्हाला कसलाही प्रकारच्या ठिकाणी वेळ न लावता एकदम कमी वेळेमध्ये कशा प्रकारे तुम्हाला सांगायचं इतकंच बघा या ठिकाणी मित्रांनो आमचा या ठिकाणी काय हेतू होता. परंतु आता या ठिकाणी व्हिडिओ आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात, तर तुम्हाला या ठिकाणी 18 तास लागत आहेत या ठिकाणी फक्त आणि फक्त 5 प्रश्न सोडवण्यासाठी, तर आम्हाला किती लागतील बघा मित्रांनो. या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर आम्हाला बघा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बघा तुम्हाला एक्सप्लेन करून या ठिकाणी सांगावी लागत आहे, म्हणून बघा या ठिकाणी जास्त वेळ बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर करण्यासाठी लागत आहे. जर परंतु जर हेच जर मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचं जर एक्सप्लेनेशन न जर सांगता जर मी या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं ठरवलं तर बघा 5 मिनिटाच्या आज मित्रांनो या 5ही प्रश्नाचं मी या ठिकाणी राईट आन्सर काढून बाजूला होतो. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्हाला आपलं हे आजची जर 5ही जर प्रश्न आवडले असतील तर नाईस क्वेश्चन्स म्हणून बघा अशी कमेंट करा आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी असतील बघा आपल्या या परीक्षेची तयारी करणे त्यांच्यासोबत आपला हा संपूर्ण काही भाग आहे बघा शेवट आपला हा भाग शेअर करून टाका आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि जर आणखीनही जर तुम्ही इतका सांगून जर आपला हा 2000+ बघा जे की GKGS व करंट अफेअर्सचा जर तुम्ही आपला महाटोका या ठिकाणी बाय केला नसेल अवश्य
बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा जो की 7414 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केली स्क्रीनशॉट बघा आपल्या मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअप टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाराष्ट्र तुम्हाला बाय करून टाकू. ओके, तर मित्रांनो बघा भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करत राहा अभ्यास.